काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो क्यों क्यों बताने के लिए तू मराठीत बोल, पहिले मराठीत बोल। तू मराठीत का नाही बोलत आहे? मराठी मेरे को आता नहीं भाई। क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी। क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार। तू बोल माझी मराठीत, मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल। मेरे को मराठी आता नहीं। क्यों नहीं आता? तो सीख फिर, तू सीख मराठी, मला सांगू नको, तू सीख मराठी। क्यों जरूरी थोड़ी है? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जो जरूरी नाही मराठी। नाही नाही मराठी जरूरी नाही बोलायला, मराठी जरूरी नाही बोलायला। मराठी क्या क्या मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला। तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते, तुला आता दाखवतो मी। मराठी गेलं तेल लावायला ना। आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता तू मला काय बोला? नाही आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत। नाही नाही राहू दे। काय आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना। किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत। तू काय बोला? 1 मिनिट फारच नाही त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही। नागडा करून मारीन। किती वर्षापासून मुंबईत नागडा करून मारीन मध्ये जर बोललं नको। 3-4 वर्ष त्या लोकांना मराठी शिकायचं आहे। तेल लागायला जाईल काय? माफी माग बोल। नेक्स्ट टाइम कभी ऐसा राज साहेबांची माफी मागतो मी। बोल बोल। राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो। माफी मागतो सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो। सारे मराठी माणसाचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल। मराठी शिकण्याचा प्रयास करूंगा। प्रयत्न करेल आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी। समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही, परत बोलायचं नाही। सॉरी बोल। सॉरी सर। आणि 1 मिनिट तुम्ही लोक असतात नाही, तुम्ही काही इकडे उपट टाका। हे बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना मराठी शिकायला। हो ऐका, काय पोहोचतो रे तुम्ही? सुपरवायझर भेटतो इकडे। तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे, आणि मराठी माणसं ठेवायला काय लाज वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग करायचं सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला, नाही येते दुसऱ्याला पाठवा। काय मुद्दे पहिली गोष्ट तो जे बोललो ना मराठी तेल लावत गेला, ही भाषा वापरायची नाही। जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला, पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही। महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार। इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा, आणि आपण सहन करतो। आपण सुपरवायझर ना तुम्ही, हा तुमची जबाबदारी नाही। हा करतो ह्या ॲरोगंट पणे तर तो उत्तर देतोय की मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही, अपमान नाही आपला। कपडा मार्केट कपडा निकाल मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतो त्याच्यात मराठी तू आता आलं तुला मराठी मी मराठी प्रयत्न करतो। आता ह्याची इकडे एंट्री क्लिअर झाली, ह्याच्या काळात काय करली आणि काय एवढे केले की आपल्याला आल्यावर विचारतो काय केली? 1 मिनिट काय केली? देर से बात कर रहा हूँ। इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बात सुन रहे, इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ पे उसकी गाड़ी काय करे खुला निकला। अब गाड़ी की खुली निकली, गाड़ी की खुली निकली क्या करत होती का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? आणि चेक करो जाण सांगतो त्याला मी, माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती। मला याचा बाजूला मला पाहिजे, कंपनीचा पाहिजे। कंपनीचा आहे ना मला बोलवाय उद्या मी येतोय तुमचा रूम येणार घाटकोपरला कुठे? मी तिकडे कामाच्या मला माहिती, त्याला घेऊन 11 वाजता घेऊन मला हा तिकडे पाहिजे, त्याला आम्ही जाऊ आम्ही कधी वेगळं काम केलं बडे लोक शाळेमध्ये दंडा मारतो आणि सगळ्यांना शिकवायचं, पहिलं सगळ्यांना शिकवायचं या गोष्टी। आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना, कशाला ठेवतात भय बिये? मराठी आलं नाही ना बोलवा नाही पाहिजे। तुमच्या लोकांची किती नागरिक चांगली माहिती
चला रे LNT मध्ये आहोत ना आपण. अरे ऐकतो काय लवे विजय हो विजय काय देतो बाईक चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला बाईक काय बाईकच देतो तुला तुझं मस्त द्यायची तुला प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो तुला. ठीक आहे. आपण पवई 156 LNTच्या इथे आहोत. ये भाऊ मला वर घे. या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत. शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत, कामगार सेनेचे चिटणीस विजय निकमजी, अनुप गुप्ताजी. विषय असा आहे की या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे, या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत, या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही. हा भाग वेगळा आहे, परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य. काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा. मी गेलो होतो आतमध्ये. ॲक्च्युली एंट्री झाली होती, सगळी अप्रूव्हल वगैरे भेटलं होतं. तरी पण मला विचारतो तुझं नाव काय. मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो. मला बोलतो मराठी गेली तेल लावत, मला मराठी येत नाही, मी शिकणार नाही असं मला बोलतो. हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो, त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला. आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटीचा आवाज बसेल. तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसे मराठी शिका, परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील. धन्यवाद. किती तुम्ही बाईक घेता लय बाईक घेता.